भैया साहेब ही व्यक्तिरेखा ज्यानं गाजवलेली आहे, किरण गायकवाड. माझ्या कॅरेक्टरला खूप छटा आहेत. विनोदी, क्षणिक, तो काही करतो, म्हणजे त्याच्या मनाला वाटेल तसं तो वागतो. तर फार सुरुवातीचा किस्सा आहे. काही लहान मुलं यायची भेटायला, भैया 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 करत यायची, फोटो काढायचे, निघून जायचे. तर एकदा तो भैया एकदम तापतो, कोणाला चहा पाचतो, कोणाला एखाद्या म्हाताऱ्याला मारायला लागतो. तर त्याने तो मॉनिटरला सीन बघितला की तो भैया असा विक्षिप्त का वागायला लागलाय. म्हणून मी बाहेर गेलो, चला आता फोटो काढू त्यांच्याबरोबर. बाहेर गेल्यानंतर ती मुलं रडायला लागली, घाबरायला लागली. अरे बापरे, म्हटलं हे काय झालं. आणि मी घरी आलो, मी विक्षिप्त वगैरे वागायला लागलो तो, म्हणजे सिरियलमध्ये. आणि चुकून एक दिवशी काय झालं की सिरियलमध्ये, आणि चुकून आईकडून भाजीमध्ये मीठ कमी पडलं. अरे देवा. आणि असा अचानक स्वर वाढला माझा. आईने असं ताट असं खाली फेकून दिलं, तू शांत राहा, तू शांत राहा, दुसरं काही काहीतरी करते. म्हटलं ही पावती आहे माझी काहीतरी. क्या बात. पण ते डायलॉग तर झाला पाहिजे ना, फेमस झालाय खूप. एकदा सांगतोय, परत सांगितलं नाही म्हणून सांगायचं नाही. देर यू आर. वा 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 वा. टॅलेंट सगळ्या घराघरात पोहोचलेलं आहे. आणि हे टॅलेंट जेव्हा कॉलेजला असायचो तेव्हा एक इच्छा होती की, म्हणजे हवा उद्या पाहायचो, झी मराठी पाहायचो, तेव्हा अशी इच्छा होती कधीतरी आपण पण या शोला जाईल, कधीतरी अवॉर्डमध्ये जायला मिळेल. आणि ती इच्छा बाळगली होती मनात, आणि ती आज पूर्ण झाली. खूप आभार आहे झीचा. किस्सा एक सांगायला आवडेल. अजिंक्यला आमच्या 2 महिन्यापूर्वी ट्रॅक चालू आहे. तो बॉडीगार्ड असतो ना आमच्याकडे, विलन गँगकडे. तर बॉडीगार्ड असतो तो. तर आणि ते एपिसोड चालू होते आमचे, त्याला आम्ही खूप त्रास देत होतो त्यामध्ये एपिसोडमध्ये. तर मी गावाला गेलो, ग्रामीण गाव आहे माझं फलटणच्या तिथून. तर घरी गेलो, माझी आजी 80 वर्षाची आहे. 80 वर्षाची आजी दररोज सिरियल बघते माझ्यासाठी. वा. गेलो, आजी बघितली, आज डोक्यावरून हात फिरवला. मला म्हणली फक्त एक काम कर तू, ते आजा आहे ना आजा, त्याला लई त्रास देऊ नको तू, ते भैयाला काय पण सांगून डोळ्याविल असं काय करू नको बघ. तिथं शूटिंगवाल्यांच्या पुढे लई डोळ्याविल असं काय करू नको तू. म्हणजे तिला ते खरं वाटत होतं. मी जे काय करतोय भैया बरोबर जमा बरोबर ह्याला त्रास देतो, तिला ते खरं वाटत होतं. वा वा वा. आता मी येणार आहे सिरियलचे दिग्दर्शक खांबे सरांकडे. आम्ही हा सब्जेक्ट जेव्हा जीकडे घेऊन गेलो, आणि मी त्या दिवशी तेजपालला पहिल्यांदाच भेटत होतो. तेजपालनी सांगायला सुरुवात केली, गावाकडची स्टोरी आहे. निलेश सर बोल. तर त्यांनी स्टोरी सांगायची सोडून एक किस्सा सांगितला की माझे एक 2-3 पाहुणे आहेत किंवा मित्र आहेत की ज्यांना आर्मीत आहेत आणि त्यांना मुली मिळत नाही आहेत. आणि सातारा जिल्हा हा असा आहे की ज्यात खूप आर्मी मॅन आहेत. हो. मग ते म्हटले, तर मग सर आता मला सांगा, तुम्ही जर आर्मी मॅनला मुली मिळत नसतील आणि गावातल्या कुठल्या तरी थुकराट मुलांना जर मुली मिळत असतील, तर आपल्या देशाचं भवितव्य काय असेल. बरं. मग मला असा हा एक प्रोजेक्ट ठेवायचा लोकांच्या पुढे की ज्यातून एक 4 मुली जरी अशा म्हटल्या की मला आर्मी मॅनसंग लग्न करायचं आहे, तर त्यात आम्हाला त्यात काही सर्व काही आलं, त्यात सगळं आलं. आणि त्या दिवसापासून आम्ही सर्वजण, मला वाटतंय, त्यासाठी झटतोय. वा 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 वा. यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा सर. बरकत सुद्धा घराघरात पोहोचलेला आहे. पण तू काम सुंदर करतो, पण तुझ्यामुळे बाकीच्यांचं काम बिघडतं असं मी ऐकलेलं आहे की क्लोज चालू असेल तेव्हा काहीतरी गमती घडतात आणि हसतो. मीटिंग्स असतात आणि त्याच्या खूप मीटिंग्स. हा, तर काय गंमत असते. काय म्हणून शाहरुख. हो, बावड्याचा शाहरुख. फोनवर असतो तो, आणि त्याला विचारलं कोणाचा मेसेज आहे, कोणाचा फोन आहे, तर मीटिंग्स आहेत. कोणाच्या असतात, कुठे जातो काही माहित नाहीये, पण मीटिंग्स असतात. बरकत, हा सांग तर कोणाची मीटिंग असते. काय नसतं, असंच मित्रांच्या. तर जी कोण मीटिंग आहे तिचे अभिनंदन या मंचावर मी करतो, तिच्याबरोबर बोलत असतो. आणि म्हणजे आता तो क्षण आलेला आहे. या पुरस्कार सोहळ्यातला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा पुरस्कार आपण या ठिकाणी देत असतो, जीवनगौरव पुरस्कार. जीवनगौरव पुरस्कारासाठी नॉर्मली कसं असतं की जीवनगौरव पुरस्कार हा जीवनगौरव पुरस्कार, त्यासाठी नामांकनं नसतात, पण आमच्याकडे ती पण आहेत. या कार्यक्रमात जीवनगौरव देणे इतपत लोक इथे आले, यासाठी नामांकनं आहेत. पहिला जीवनगौरव पुरस्कार प्रसाद ओक, 247 एपिसोडमध्ये ते होते.
पुष्कर श्रोत्री 270 एपिसोडने थोडं पुढे गेले त्यांच्यापेक्षा. सुबोध भावे अजून सुद्धा बॅकस्टेजला उभे आहेत. कधी येऊ शकतो पिक्चर आणि कधी जावं लागू शकतो म्हणून ते सदैव तयार. आणि 4थं नॉमिनेशन आहे आमच्या कार्यक्रमातले पोस्टमन काका. आणि अर्थातच यंदाचा जीवन गौरव पुरस्कार आपण प्रदान करणार आहोत पोस्टमन काकांना. जोरदार टाळ्या पोस्टमन काका या. वा वा, काका या, काका या, काका या. काका नमस्कार, काका नमस्कार. तुम्हाला अभिनंदन तुमचं. आणि मला वाटतं की या ठिकाणी जीजी आहेत तर जीजींनी हा पुरस्कार त्यांना द्यावा, एक गौरव त्यांचा करावा आमच्या पोस्टमन काकांचा. जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. जी मी बसण्याची विनंती करतो आपल्याला. झी मराठीच्या टायटल सॉंगमध्ये खरंच जीजींचा उल्लेख असतो. जी जी रे हे मला आत्ता कळलं की इतकं प्रेम. पण पोस्टमन काका तुम्हाला हा पुरस्कार मिळाला, काय भावना आहेत, काय व्यक्त करू इच्छिता भावना इथे आपण? खरंच खूप बरं वाटतंय. म्हणजे हा गौरव माझ्या एकट्याचा नाही आहे, हा गौरव तुमच्या सगळ्यांचा आहे. या फेसबुक आणि व्हॉट्सअपच्या जमान्यात तुम्ही या पोस्टमन काकाला जिवंत ठेवलं. वा, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. तुमच्यासाठी मी आज स्वतः एक पत्र लिहिलं आहे. अरे वा, अरे वा. जे मी तुम्हाला वाचून दाखवतो. प्रिय टी व्ही, आजवर तुला बोलायची कधीच वेळ आली नाही. तुझ्यावर फार विचार करायची सुद्धा वेळ आली नाही. खूप लोक तर बोलतात टी व्ही आल्यापासून लोकांनी विचार करणंच सोडून दिलं आहे, कमी केलं आहे. काही ठिकाणी असं घडलं असेल, पण आपण एखाद दुसऱ्या उदाहरणावरून सरसकट विधान करण्यात आघाडीवर असतो नेहमीच. असो, टी व्ही असतो हे ऐकून होतो, त्यात माणसं दिसतात हे माहीत होतं. पण टी व्ही पहिल्यांदा पाहिला ते मला ठळक आठवत आहे. खूप लहानपणी इंदिरा गांधींची हत्या झाली होती तेव्हा. 84चा काळ. एका वाड्यात 50-60 लोक जमले होते. इंदिरा गांधींचे अंतिम संस्कार चालू होते. लोक रडत रडत ते बघत होते. दिल्लीत चालू असलेली गोष्ट आपण इथे आपल्या गावात पाहू शकतो, ही गोष्ट केवळ अविश्वसनीय होती.